भिंतीवरचा कालनिर्णय काढून खूप दिवसांनी बघत होती. आपल्या कालनिर्णयमध्ये सर्व तिथीनुसार व्यवस्थित लिहिलं असतं, पण आजच्या मोबाईलच्या काळामध्ये सर्वच जण तो मोबाईल सोडून इतर काहीच बघत नाही. याला काही अपवादही असतील, पण मी ह्या कॅलेंडरच्या पाठी ज्या पेजवरती सर्व लिहिलं असतं ना, ते आधी मी खूप वाचायची. त्याच्यातल्या रेसिपी म्हणा किंवा अनेक लेख असते छोटे छोटे, असं बरंचसं काय काय लिहिलं असतं, तर ते मी वाचायची. आणि आता मला आठवतही नाही मी ते कधी वाचलं. आता ह्याच्यामध्ये श्रीरामनवमीच्या इथे QR कोड स्कॅन करा आणि श्रीरामस्मृती QR कोडने असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थ तारक मंत्र जो आहे तो सुद्धा QR कोडनी स्कॅन करा. पाठी पेज आहे, मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांच्याचकडे कालनिर्णय असतं, पण मला नाही वाटत आता कोणी व्यवस्थित असं बघतं, कारण का नुसता मोबाईलच सर्व काही झालंय सगळ्यांसाठी. श्री रामनवमीच्या इथे नित्यपाठ श्री रामस्तुती मागील पानावरती QR कोड स्कॅन करा असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या इथे पण तारक मंत्र QR कोड मागे लिहिला आहे.